तर मित्रांनो आपण बघा बरोबर वर्धा समोर आहे आता शिव वर्धा हायवे आणि इथं आपली गाडी थांबवल्या बघा आणि आता सध्या तर टाकी फुल करायला लागल्यात बघा किती झाले फुल करायचे 100 झाले आता हजार लाईक आहे देखे क्या 3,000 हिचा काय फायदा आहे का कितना बेटा 265 लिटर बसले म्हणजे 300च्या आसपास टाकी बिकी आता पॅक केले बघा 300 म्हणाल तो मगाशी जर ना 265 बसलं काही विषय नाही सोडा तेवढं आता 35 लिटर कुठं तर वाचलं म्हणायचं चला आता मस्तपैकी पुढे कुठंतरी जेवायला थांबूया आणि निघूया त्याचा काही विषय नाही तर मित्रांनो समृद्धी हायवेला आता वर चढणार आहे बघा समृद्धी हायवेला चढताना वर टोल नाका लागते कोणाला माहीत असलं तर कमेंटमध्ये येऊन आम्हाला माहिती आहे येते असलं काय बघू म्हणू नका आणि माहीत जरी नसलं तरी काही विषय नाही माहीत करून घ्या हे असा त्याच्या आधी टोल नाका लागते बघा आणि आयसर बघू शकताय कसा आहे मागा हौदा नाही नुसतंच आपलं 60 टायरी घेऊन पळायला लागले आयसरचं पण आरसं बघा 1 किलोमीटर बाहेर केबिन पासून काय बोंबलाय क्या राहो इसका क्या हुआ पण मागणं गाडी बघितल्यावर जरा दणकडी दिसत्या ही 100% टाटाची गाडी आहे टाटाची अरे वय की मॅट बघा मॅट टाटा आहे आता समृद्धी हायवेवर जातो इथं काय विषय झालाय काही कळेना तर मित्रांनो ह्यो आहे बघा समृद्धी महामार्ग इथं पट्ट मला किती दिसत माहिती आहे का 1 2 3 4 5 6 पदरी रोड आहे बघा ह्यो जाताना तर मारी असला रोड नाही 3 पदरी कमी झाली आता 3 पदरी रोड चालू आहे बघा समृद्धी महामार्ग नीट आहे चढ नाही उतार नाही सरळ सुटायचं आहे बघा म्हणजे आनंद कुठल्या गोष्टीचा माहिती आहे काय जरी ड्रायव्हिंग करत नसलो म्हणजे गाडी चालवत नसलो तरी पहिल्यांदा समृद्धी महामार्गावर आले ह्याचा आनंद आहे बाकी काय विषय नाही थोडा तर इथं पुढं आलं का नाही असला एवढा मोठा लाट टोल नाका आहे बघा वर टोपी ठेवल्यागत 1 नंबर मध्ये भारी दिसते सोडा दिसते आता पुढे लगेच स्कॅन होते बघा आता इथं वॉलेट टॅक्स लिहिले वेलकम 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 जाऊ दे बाबा सोड मरदा सोड येणे सर्दी छप्पन झंडे गाडी तर मित्रांनो सध्या गाड्या आल्या आपल्या महाराष्ट्र बॉर्डरवर वजन बघू शकताय 51 टन वजन आले आता मस्तपैकी काटाबिटा करणार आणि गेट उघडलेला आहे अशा तऱ्हेने गाड्या आता पास होणार आणि पुढं त्या तिथं थांबाय 2 मिनिटं क्या हुआ आगे चलो तर मित्रांनो नमस्कार आता बघा आपण आहे रायपूरच्या अलीकड रांजणगाव रायपूरच्या अलीकड आहे रायपूर इथं आपल्यापासून एक 77 किलोमीटर आहे आता रात्रीचं वाजल्यात 3 वाजले असतील 4:30 आता पहाटे 4:30 वाजल्यात बघा गाडी रातभर आपली कंटिन्यू चालू आहे आणि दुसरी गोष्ट आता इथनं रायपूर 77 किलोमीटर आहे आणि रनिंग आपण कंटिन्यू ठेवायचं आहे रांचीचा आता बाबाबाई मस्तपैकी झोपी जाणार आहेत आणि आपण पुढचं रनिंग कव्हर करायला आहे आणि सध्या तर रस्त्यावर कोण सुद्धा नाही सगळा मोकळा रस्ता इथं बघू शकताय तुम्ही
रायपूरमध्ये लवकर जाऊन रायपूर आपल्याला पास करायचं आहे. रायपूर आपण उशीरने गेलो नाही, तिथं आपल्याला लागते जाम लागते, त्यामुळे आपल्याला रायपूर लवकर पास करायला लागते, असा विषय आहे सगळा. तर चला भेटूया पुढं आणि काय काय होते काय नाही बघूया एक नंबरमध्ये. तर मित्रांनो आता आपण कुठं माहिती आहे का, हे बोर्ड दाखवतो बघा, निसदा म्हणजे ह्याच्या बऱ्यापैकी आपण आले पुढं. आता सध्या आपण रायपूरच्या किती आले माहिती आहे का, 21 किलोमीटर रायपूरच्या पुढं आले अशा तऱ्हेने. इथं ब्रिज पण लागला आहे. आता वाजल्यात बरोबर सकाळचं 7. सूरज दादा पण बघा कसे आहेत, एक नंबरमध्ये आवरून टकाटकमध्ये. आणि आपण आता ड्रायव्हिंग करायला बाबाबाई झोपल्यात, त्यांनी काल दिवसभर गाडी मारल्यावर आज जे आलं 2-3 मारल्या. मी आता बघा 4 वाजता, त्यामुळं तब्येत थोडं बनवायचं थोडं चालवायचं. आणि परत बाबाबाई म्हटले ठीक आहे चालवा, समान सध्याला तर रोड बऱ्यापैकी मोकळा आहे. आणि आपल्याला आता पहिलं गाव लागणार आहे सरायपल्ली. तुम्ही बघू शकता, इथनं बरोबर बोर्ड दिसते तुम्हाला. सबलपूर 230, सरायपल्ली 113 किलोमीटर. 113 किलोमीटर सरायपल्ली म्हणजे आपल्याला संबलपूरला पण जायचं आहे. संबलपूरच्या पण थोडा सोडा आपण अजून. संबलपूर, राऊरकेला, द्रास, सिमडेगा, खुंटी, रांची, लय लांब आहे अजून. सध्या असा विषय आहे बघा. हा नजारा काय एक नंबर आहे बघा. तर मित्रांनो आता आले बघा इथं बॉर्डर पाशी. विषय कसा आहे, हे बॉर्डर कुठला आहे मी विचारायचं राहिलं, विचारू सांगतो थांबा. हे बॉर्डर बहुतेक ओडिसाचं आहे असं वाटते मला. थांबा मी विचारू सांगतो. हा बघा, माहीत नाही तर माहीत नाही, काय माहीत असतं तर तुम्हाला सांगितलं असतं. तर बॉर्डर हे नावच माहीत नाही मला. महाग आहे का नाही, महाराष्ट्र बॉर्डर आणि चिंचोला बॉर्डर हे 2 पास झाली सोडा, हे माहिती आहे मला. आता हे बॉर्डर कुठला आहे काय कळे ना मला. भावानं गाडी विसरलाय बाई, कापचा विषय नाद पाहिजे हो दिवाळी, नाद पाहिजे, नादाशिवाय काय. कसा आहे बंडा जम्मू काश्मीरचे फाळ्या. ते मगाशी बॉर्डर आत्ता 5 म्हणजे आत्ताचे बॉर्डर ते 5 झालं का नाही, सरायपल्ली बॉर्डर आहे बघा. ते माहिती होतं मला, मागच्या ब्लॉगमध्ये म्हटलेलं मी, पण आधी लक्षात नाही गेलं, काय तर गोंधळ झाला. ते आता बॉर्डर पास केले बघा. आता निघालोय. गाडी कालच्यापासून रनिंग चालू आहे, वट्ट कुठं थांबले नाही काय नाही. जेवायला पण ते समृद्धी महामार्गावर थोडाच वेळ थांबलेलो. थोडाच वेळ म्हणजे लईत लईत 15-20 मिनिटं थांबलेलो, अर्धा तास धरून चला तेवढं थांबलेलो. बाकी कंटिन्यू आपली हाय चालू गाडी. आता बघू दुपारी जरा इथं फ्रेश व्हायला थांबायचं आहे मस्तपैकी, कारण की
आपलं अवतार अजून कालचा तसंच आहे, अजून थोडं पण नसलं नाही, काहीच नाही. त्यामुळं आपल्याला आवरायला लागणारच आहे. म्हणून म्हटलं आता पुढं कुठं आपल्याला बघू, धाब्यावर जरा चांगली ठिकाण मिळते तिथे थांब्या मस्तपैकी. आता आपण सरायपल्ली बॉर्डर पास करून पुढं आले. अजून लई पुढं जायचं, संबलपूर ते हे जाय. सरायपल्ली आत्ता आले, संबलपूर आता पुढं असेल एक 100 किलोमीटर पुढं असला का मध्ये थांबायचं आपल्याला. हो तर मित्रांनो, आता बघा ही सगळं कांदा, टमॅटो, मिरची, कोथिंबीर घेतले. आपली गाडी तिथं लावल्या बघा साईडला. दोन्ही पिवळं शो झाले, तरी पण चालून जाते. त्या पातेल्यात मस्तपैकी भात शिजू घातलाय बघा, जिरा राईस. बाबाबाईचं त्यातलं जेवण पहिल्यांदा खाणार आहे. झाल्यावर तुम्हाला सांगतो 1 नंबरमध्ये कसं झाले. काय असेल ते खरं सांगणार, त्याला काय विषय नाही. मीठ कमी, तेल कमी, जास्त कमी असं सगळं. आता हे आपलं मसाल्याचा डबा आहे. नंतर ती मागं बारकी किरकोळ हे तांदूळ हे काल घेतलेलं तुम्हाला म्हटलेलं ब्लॉगमध्ये. हे टमॅटो ते आहे सगळं. आता सध्याला तर चिकन करणार आहे, चिकन पण आणून ठेवलं इथं. बाबाबाई सोबत आहे म्हटलं चिकन हे खायला लागणारच, त्यात काही विषयच नाही. असं सगळं नियोजन आहे बघा जेवायचं. आणि आता वाजल्यात 11 वाजून 10 मिनिटं झाल्यात. आणि आपल्याला टायमिंग फक्त 1च तास आहे थांबून जेवायचं. त्यामुळं लय उशीर करता येणार नाही. लवकर आवरून, लवकर जेवून, लवकर भांडी धुवून सगळी निघायचं आपल्याला. बाकी काय विषय नाही. तर सगळं पहिलं आवरूया आपण 1 नंबरमध्ये. गॅरंटी म्हणल्या बाला असेल की नाही, तुम्हाला चांगल्या जागी नाही ते वाईट टीव्हीएस टाटा बिटा पैसे घेणार नाही त्यांना इथं. एकतर टाटा मध्ये मित्रांनो झाल्या बघा आपल्या आमटी तयार 1 नंबरमध्ये. आणि हे आपला जिरा राईस फडफडीत आमटी बघणार आहे. आमटी सुटलं काय तोंडाला पाणी सुटलं का नाही? अरे रेसिपीज तशी आहे काय. खास करून आपले मित्र शुभम दादा रूम मध्ये बनवायचं म्हणताय. आम्ही बनवलं गाडीत 1 नंबरमध्ये. खाताना बघू टेस्ट कशी लागते 1 नंबर. गॅस संपल्याला राव म्हणणं, या गॅसला अर्धा तास गेला भरून आणायला, नाहीतर बरोबर झालं असतं काम. मोठा था तो गाँव के लिए होय. जेवण बाहेर झाले 1 नंबर. हा तुम्ही गेले म्हटल्यावर काय विषय नाही. काय पाहिजे? मीठ तुम्हाला लागतंय? मला घेऊ काय? हा राजेश अण्णाचं चिकन करतात का नाही, सेम तसं झाले बा. जरा राईस आणि चिकन करीच आहे ना. नाही मस्त झाले सोडा, 1 नंबर झाले. तर मित्रांनो आता जेवण ते करून आलो बघा. इथं पुढं ओडिसामध्ये, आता सध्या ओडिसा स्टेटमध्ये. आणि इथं ओडिसात आले कसं ओळखायचं माहिती आहे काय, इथं पूर्ण असं ट्रका म्हणजे डंपर, कंटेनर डंपर दिसतात पूर्ण पाहिजे तिकडं. आणि सगळं काळं मिठ झाडं बिड दिसली का नाही, समजा ओडिसा आले. आणि आता ओडिसा आम्हाला पार करायला संध्याकाळी होईल. त्यामुळं आता होईल तेवढं लवकर जायचं आहे. होय बाय पार्टीला किती वाजता येतो म्हणून सांगितले? पार्टीला किती वाजता येतो म्हणून सांगितले? 2ला? एवढं लवकर? बर बाय म्हणतात आता आपण हाय ओडिसा मध्ये. काल संध्याकाळी 4 वाजता निघलो. आता सुंदरगड पशी गाडी आहे. म्हणजे
मी काय लय नाही सोडा, मी एक 300 किलोमीटर चालल्या वाटतं. माझं काय एवढा विषय नाही, बाकी सगळं ओढत बाहेरच आणलेलं आहे. बघा हा बघ, अरे टॉपचा विषय म्हणतात इथंच, बाकी काय विषय नाही. आता काल रात्री 4ला निघाल्या, आता पोहोचत्या गाडी आपली पहाटे 2 वाजता रांचीमध्ये पोहोचते म्हणून पार्टीला सांगितले. आणि गाडी पोहोचणार म्हणले सोडा, एकदा पोहोचतो म्हणल्यावर गाडी पोहोचवणार, त्याचा काही विषय नाही. आता ओडिशामधून बाहेर पडल्यावर आहे का नाही तुम्हाला की डेंजर रस्ता माहीत असला नसला तर मला सांगतो पुढे गेल्यावर. आणि आता आम्ही आवरलं पण नाही, काय नाही सोडा, नुसतं जेवले निघाले, कारण की टाईम पण नाही. कसं आहे गाडी एकदा खाली झाली ना मग जरा टेन्शन फ्री राहते. मग जरा आवरायचं, इकडे तिकडे काहीतरी बघायचं, सगळं आपल्याला निकाल लावता येते आणि सगळी कामं पण आपली स्वतःही करता येतात. गाडी काम काय व्यवस्थित चालू आहे, थोडा काय विषय नाही. आता बघूया पुढचं तुम्हाला अपडेट देत राहतो आता. आणि इथं सध्या ब्लॉग वॉचिंग चालू आहे. बाबाबाई ब्लॉग बघायला लागल्यात हेडफोन घालून, त्यामुळे तुम्ही पण बघा जावा 1 नंबरमध्ये. आणि लाईक ते शेअर सबस्क्राईब ते सगळं टॉपमध्ये करायचं. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे ब्लॉग घेऊ जाय सोडा, पुढच्या सीनमध्ये भेटूया ना, लगेच व्हिडिओ ठेवचीला. ओल्ड लव जन लव अभी तक जारी है. तर मित्रांनो अजून आपण हाय बघा ओडिसामध्ये जाय. अजून आता कुत्रा गावानं लेफ्ट अजून लय लांब आहे की नाही. राऊरकेला 85 किलोमीटर. हा नाही बरोबर 43 आहे बरोबर. तिथनं पुढं आहे ना राऊरकेला आयला बरोबर. जरा ट्यूब लवकर पेटत नाही हो. तर इथून 40-50 किलोमीटर आता कुत्रा गाव लागते, तिथनं लेफ्ट मारायचं आहे. म्हणजे शक्यतो आपण पोहोचतोय रात्री 2-3 वाजता पोहोचतोय आपण रांचीत, निवांत पोहोचतोय, मग काय विषय नाही. तर सध्या आज रनिंग चालू आहे बघा. बाबाबाई स्ट्रायकिंगवर बसलेले आहेत 1 नंबरमध्ये. आणि आम्ही बसली साईडला, कुणाची तर आडवं तिडवं मारायला ते माप काढायची. हा कोणाची? माझी? हा केले की होय होय खरं आहे भाऊ.